नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। रविवारी दिनांक 20 एप्रिल रोजी भाईंदर पूर्वेच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये एका 11 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता आणि त्या संदर्भात प्रशासनाला जागा करण्यासाठी मनसेतर्फे प्रतिकात्मक तिरडी आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्या आंदोलनादरम्यान महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बळ यांच्यामध्ये आणि मनसे कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापट झाली होती। त्यावेळी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांवर महाराष्ट्र सुरक्षा रक्षकांच्या काही सुरक्षा रक्षकांकडून हातवारे करण्यात आले होते आणि त्या संदर्भात आज त्या महिला कार्यकर्ता भाईंदर पश्चिमेच्या या पोलीस स्टेशनला आलेल्या आहेत त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी। या सर्व प्रकरणामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया। काय सांगाल, आज तुम्ही भाईंदर पोलीस स्टेशन येथे आलाय, काय पूर्ण प्रकरण आहे? माझ्यावरती गेल्या 21 तारखेला या 21 तारखेला सोमवारी नगरपालिकेमध्ये आम्ही निवेद करायला गेलो होतो। तेव्हा तिकडचे जे अधिकाऱ्यांबरोबर बाहेर जे दलनामध्ये होते उभे, जे पोलीस प्रशासन मैसाबा होते ते लोकांनी माझ्यावरती अत्याचार केलाय। त्याने माझ्या अंगावरती घाणेरडे हात लावले, जे मी बोलू शकत नाही की कुठे कुठे लावलेत ते। आणि इवन त्याने माझा ब्लाऊज फाटेपर्यंत मला पकडले की अतिशय एकदम लाजिरवाणी गोष्ट आहे की एका महिलेवरती असा अत्याचार होताना, ते तर नगरपालिकेमध्ये होत असताना नगरपालिकेला याच्यावर दखल घेत नाहीयेत आणि त्यांच्यावर मसावरती कारवाई नाही करत आहे। हे खूप लज्जावाणी गोष्ट आहे। आज त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून मी आमच्या पोलीस चौकीला आले आणि आमच्या ह्याच्यावरती माझ्यावरती हा असा अप्रसंग घडल्यामुळे मी त्याच्यावरती आज गुन्हा दाखल केला आहे आणि आज त्यांच्यावरती मी खरोखर FIR करायला लावली पोलिसांना। आज तुम्ही भाईंदर पश्चिमेच्या पोलीस ठाण्यामध्ये हजर आहात, काय प्रकरण आहे? 21 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रतिमात्मक तिरडी आंदोलन केले होते। यावेळेला आमच्या महिलांवर काही चुकीच्या पद्धतीने हातवारे झाले होते, त्यांच्या ब्लाऊजवर हात टाकण्याचा प्रयत्न झाला होता। या प्रकरणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी भाईंदर पश्चिम येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे। हा गुन्हा मीरा भाईंदर महानगरपालिका तसेच सुरक्षा बल यांच्या कर्मचाऱ्यांवर केलेला आहे।